नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज देखील दिवसभरांमध्ये आपण सकाळी व्हिडिओ टाकलाच होता की आज हप्ते वितरण होणार का, पण लक्षात घ्या या संदर्भातला सर्वस्वी निर्णय प्रशासन म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे असतील आणि त्यांच्यावरती जो असणारे मंत्रिमंडळ आहे, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्या निर्णयावरच आहे। त्यामुळे निवडणुकांमध्ये जो निकाल लागलेला आहे तर तो आनंदाचाच भाग आहे। तर या पार्श्वभूमीवरती लवकरच लाडक्या बहिणींची ज्या हप्ते वितरणाची घोषणा आहे ती होणं अपेक्षित आहे। तर अजून तरी मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज आपण वारंवार चेक करत आहोत, तिथे देखील इतर माहिती येत आहे, पण अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची घोषणा होत नाही। त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे यांनी लवकरात लवकर लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो वितरित करावा, कारण का अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत तर यांची अनेक कामं या लाभामुळे पेंडिंग आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या व्यथा समजून एकतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता द्यावाच, पण याबरोबर 2 हप्ते एकत्रित जर देत असतील तर ही संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाब असणार आहे। तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विषय चर्चेचाच आहे की 2 हप्ते वितरित करण्याची तयारी शासनामार्फत होत आहे। तर ही आनंदाचीच बातमी असणार आहे, पण केवळ फक्त एकच घोषणा आहे की मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा करावी की 2 हप्ते आम्ही वितरित करतोय। तर ही घोषणा झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना या संदर्भात स्पष्टता येणार आहे। आता डिसेंबर महिन्याचा शेवटचाच आठवडा बाकी आहे, त्यामुळे लवकरच या संदर्भात घोषणा होणं अपेक्षित आहे। आपण ट्विटरचं पेज वारंवार चेक करत आहोत, अगदी प्रेस कॉन्फरन्स देखील होत आहेत, पण याच्यामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांच्या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा होत नाही। तर जी तर आलेला आहे, मग हप्ते वितरण का अडकलेला आहे हा प्रश्न आता समोर येत आहे। त्यामुळे अपेक्षित धरूया की लवकरच या संदर्भात घोषणा व्हावी, जेणेकरून सर्व पात्र लाडक्या बहिणींना अगदी विलंब झालेला जो त्यांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल तर त्यांना मिळावा, जेणेकरून त्यांची सर्व कामे व्यवस्थितरित्या होतील। त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना ही खुशखबर आदित्य तटकरे यांनी देणं गरजेचं आहे। प्रकारे येणारा हप्ता आहे केवळ पात्र लाडक्या बहिणींनाच येणार आहे, याच्यामध्ये थकीत हप्ते येणार नाही आहेत, ही मात्र बाब समोर आलेली आहे। पण याच्यामध्ये 2 हप्ते येत आहेत का शक्यता तर जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे, पण शेवटी जो निर्णय आहे तो मंत्री आदित्य तटकरे यांच्या घोषणेवरतीच डिपेंड असणार आहे। तर अजून तरी या संदर्भात घोषणा झाली नाही आहे, घोषणा होणं अपेक्षित आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर अशा प्रकारे EKYC साठी काहीच दिवस बाकी आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर EKYC करून घ्यायची आहे। ज्यांची EKYC झालेली आहे त्यांना काहीही करायची गरज नाही आहे, ज्यांची EKYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।